गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणादिम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्या ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण, भगवान श्री रामराय, श्रीमद सद्गुरु समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु परम पूज्य श्री श्रीराम महाराज, सकल स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन करते। सकल सत्पुरुषांच्या चरणी नतमस्तक होते। आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन आणि प्रवचन मालेतील 6व्या प्रवचनाला प्रारंभ। आपलं भरपूर सहकार्य आहे। बहुतेक सर्व श्रोते रोजच्या प्रवचनात उपस्थित आहेत, याचा आनंद होतो। आपणामुळे मी प्रसन्न राहते आहे, मलाही आनंद होतो। आपणाकडून त्यामुळेच मला प्रेरणा मिळत राहते, माझा उत्साह टिकून राहतो। आपणाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत, ते धन्यवाद देते आणि आपल्या विषयाच्या चिंतनाला प्रारंभ करते। पुनश्च आता सांगते, प्रवचनमालेचा विषय म्हणजे सर्व प्रवचनांचा विषय चत्वारदेव निरूपण असा श्रीमद दासबोधामधील 11व्या दशकाचा दुसरा समास आहे आणि तोच विषय आपण सर्व दिवशी प्रतिपादनाला घेतला आहे। आपणालाही विषय आवडलेला दिसतोय, कारण आपण रोज येत आहात। कालच्याच उत्साहाने आपण आज आहात, आजच्याच उत्साहाने आपण उद्या असणार आहात, या प्रकारचा मला रोजच अनुभव आहे आणि आपला उत्साह टिकून आहे आणि म्हणून माझाही उत्साह टिकून आहे। चिंतनाला आपण प्रारंभ करू। नेहमी चिंतन करावं। आपल्याला चिंता करण्याची सवय आहे आणि चिंतन करण्याची नाही। ज्याची सवय आहे म्हणून तेच आपण फार करतो, म्हणजे चिंता फार करतो। चिंतेचा परिणाम दुःख हा आहे, असमाधान, अतृप्ती, असंतोष, दुःख। चिंतनाचा परिणाम समाधान, चिंतनाचा परिणाम समाधानामुळे सुखाचा अनुभव। आपल्याला पाहिजे सुख समाधान, पण त्याचं साधन चिंतन मात्र आपण करीत नाही। दुःख होतं ते चिंतेमुळे आणि आपल्याला अशी सवय आहे की आपण चिंताच करीत राहतो। चिंता म्हणजे एखादा प्रसंग साजरा होण्याबद्दल आपल्याला शंका असते। जसा साजरा होईल तसा स्वीकारण्याची मानसिक तयारी नाही आणि तो चांगला होईल का नाही याबद्दल नेहमीच शंका।
आणि जेव्हा कशाची शंका येते तेव्हा वाईट गोष्ट घडेल हे आपण खात्रीने समजायला पाहतो. शंकाचं निश्चित जर नाही तर मग चांगलंही होईल असं धर की गृहीत नाही धरीत. पण आपलं पोरग बाहेर गावाहून आज आता गणपती बसायचा म्हणून येणार, त्याची आपण वाट पाहत असतो. त्याची गाडी 2 वाजता येऊन पोहोचणार आहे. आता 4:30 झाले अजून नाही आलं पोरग. मग झालं काय, शंका सुरू झाल्या. काय शंका, ते अजून कसं आलं नाही हा मुद्दा. त्याला तिकीट मिळालं असं मला कळलं होतं, मग मिळालंच नव्हतं का काय. हल्ली गाड्या फारच लेट येतात. याची कशामुळे लेट झाली त्याने एक फोनही नाही केला. काय माहीत त्याचा मोबाईल चोरी गेला का काय. अरे दुसऱ्या कोणाचा मोबाईल घेऊन बातमी तर कळवायची. आजकालच्या पोरांना की नाही काही आईबापाची किंमत येत नाही. काय माहिती त्याच्याच गाडीचा ॲक्सिडेंट झाला का, त्याच्या पत्रिकेत काही अपघाती मृत्यू नाही, पण काय माहिती सांगावं बाबा, अपघातात यालाच काही लागलं का. अरे अपघात झाला नाही, काही नाही, काही नाही, सगळं ओके आहे, पण याच्या शंकात वाईट तेवढं शक्य आहे असंच येतं. कशाही बद्दल शंका येऊ, चांगल्या गोष्टी घडतील असं कधी वाटतच नाही. रिझर्वेशन करायला चाललो, हल्ली की नाही 5-5, 7-7 तास रांगेतच उभं राहावं लागतं. पण असं म्हण की गेल्याबरोबर पहिला नंबर माझाच राहील. जेवढं अभद्र तेवढंच शक्य. चिंतेचं असं असतंय. आणि वाईट गोष्टीची शक्यता गृहीत धरायला सुरुवात केली की दुःखाशिवाय काय आहे मला सांगा. ताई झालं का जेवण? आज नाही झालं. का उशीर? रोज तर तुमचं 10:30ला होतं, आज का उशीर? पोरगं यायचंय ना म्हणून वाट पाहते, 4 तास उशीर झालाय त्याला. आता माझ्याच्याने काही जेवणं जमत नाही, घास नाही गिळत आता मला. मला आता भीती वाटायला लागली. म्हण चांगलं, शुभ होईल नाऱ्या म्हण. याप्रमाणे माणसाला शंका निर्माण होते. मग त्याच्यात जे अभद्र गोष्टी तो लक्षात आणत राहतो, हे सगळ्या त्याला चिंतेत टाकतात, काळजी करायला लावतात. त्याचं मन स्थिर राहत नाही, चंचल होऊन जातं. आणि चांचल्यामध्ये चांगल्या बाजूकडे कधी झुकतच नाही. आलं एकदाचं पोरगं, का रे इतका उशीर झाला? माझ्या दोस्ताजवळ आई खूप सामान होतं, एवढं घेऊन त्याला त्याच्या घरी जाणं अवघड होतं. म्हणून मग ते सामान पोहोचवू लागायला मी त्याच्या घरी गेलो. एक फोन तर करायचा. सारखे तर फोन करतोच मी तुला, नाही एक वेळा केला तर एवढं काय त्याच्यात? तुला काय माहिती माझा जीव टांगणीला लागला. चिंता. चिंतेचा एक मुद्दा सांगितला. चिंतेत नेहमी शंका, शंकेत नेहमी वाईट बाजू गृहीत धरायला लागते. चिंतेचा विषय देह असतो. तो मरेल का देहाला धरून, ॲक्सिडेंट झाला असेल का देहाला धरून, तिकीट मिळालं असेल का नसेल देहाला धरून, रिझर्वेशन होतं का नाही देहाला धरून, का बसनी येतोय तो म्हणून दांडा धरूनच उभं राहावं लागलं याला काय माहिती, देहाला धरून. हे पोरं हल्लीचे की नाही काही सामान जवळ ठेवत नाही. भयंकर थंडी असेल गाडीमध्ये, एक पांघरूण नसेल त्याच्याजवळ, देहाला धरून. चिंता नेहमी देहाला धरून चालते.
आणि चिंतन कोणाला धरून चालतं? चिंतन नेहमी शुभ बाजूकडे झुकतं. आमचं पोरग फारच परोपकारी आहे हो. कोणाची लहान पोरं असली तर सांभाळतील. त्यांच्या आईबापाला फार त्रास होऊ नये म्हणून त्यांना घरी पोचवायला गेला असेल. आपली घरची गाडी नव्हती, टॅक्सी करून तो त्यांना पोचवायला गेला असेल. त्यांचं सामान ते कुठे विसरले असतील, आपलं पोरग ते आणून द्यायला गेलं असेल. या प्रकारे शुभ बाजूकडे चिंतन झुकतं, अशुभ बाजूकडे चिंता झुकते. चिंता देहाला धरून असते आणि चिंतन संतांना नाही तर देवाला धरून राहतं. चिंतन देवासंबंधी होतं. आमचं पोरग गणपतीचं फारच भक्त आहे. निघाला असाल वेळेवर, रिझर्वेशन नव्हतं. स्टेशनवर गेल्यावर, स्टँडवर गेल्यावर जी गाडी मिळेल त्याच्यात बसून येईल, एवढी काही घाई नाही आहे. आता कालच गणेश चतुर्थी झाली. याने विचार केला असेल नाहीतरी आपण लेट झालोच आहे, तर आता प्रवासाला सुरू करण्याच्या पूर्वी आज गणपतीच्या मंदिरात जाऊन येऊ, असा तो मंदिरात गेला असेल. आणि म्हणून ती मघाची गाडी त्याची टळली, चुकली असेल, पुढच्या गाडीने येईल एक तास उशिरा. देवाला धरून चिंतन चालतं, ते शुभ असतं, समाधान देतं, दुःखात पाडित नाही, सुखात पाडतं. नाशिवंत देव म्हणजे अविनाशी आणि देह म्हणजे विनाशी. विनाशी वस्तूबद्दल जेव्हा मनात काही गडबडी चालू राहतात त्या सगळ्या चिंता असतात. आणि अविनाशी गोष्टीबद्दलचे जेव्हा काही विषय डोक्यात चालू होतात तेव्हा ते चिंतन असतं. देव म्हणजे अविनाशी, देह म्हणजे विनाशी. देह अभद्र गोष्टीवरून चालतो आणि देव शुभ गोष्टीवरून चालतो. शांती, विचार, संतोष, समाधान, ज्ञान. जगात सगळं वाईट नाही आहे, चांगलंच आहे. जगातल्या चांगल्या गोष्टी धरून चालतं ते चिंतन. आणि जगातल्या वाईट अभद्र गोष्टी धरून चालते ती चिंता. चिंता सुरू असेपर्यंत सुख नसतं. चिंता थोड्या वेळाने, आता पोरग येऊन पोहोचलं, चिंता गेली. पोरग विचारतं, आई तुझी तब्येत बरी आहे ना? मला काय झालं, मी चांगली आहे, पण तू कशी दिसते, तुझा चेहरा कसा झाला? कसा होईल नाही तर काय होईल? तू उशीर केला यायला म्हणून माझं सारं डोकं मॅड झालं. चिंता माणसाला दुःखी करते, फार वाईट आहे चिंता. ह्या चिंतेतून आपल्याला मुक्त व्हायचं, जीवनातली चिंताच दूर करायची. यासाठी भजन करा. यासाठी कोण गावामध्ये सत्पुरुष संत असेल त्याचा सहवास करा आणि चिंतन करण्याची सवय लावून घ्या. चिंतनाची सवय ज्याला लागली तो एकटा असला तरी भीत नाही, गर्दीत असला तरी त्याला त्रास होत नाही. तो आपला संबंध चिंतनाशी जोडून ठेवतो आणि सुखी राहतो. आणि याप्रमाणे चिंतामुक्त होण्याचा उपाय चिंतन आहे. आता प्रवचनात आपण बसले आहात, श्रवण करणार. प्रवचनात मी बसले आहे, मी प्रतिपादन करणार. तुम्ही आता श्रवणाच्या द्वारे चिंतन करा आणि मी प्रतिपादनाच्या द्वारे चिंतन करील. काल बोललो त्याप्रमाणे सहना भवतु सहवीर्यं करवावहै. आता आपण दोघं मिळून, म्हणजे श्रोता वक्ता मिळून चिंतनाचा पराक्रम करू बस. आणि म्हणून साधारण माझी सवय आहे, मी प्रवचनात आता मी तुम्हाला काही काही सांगते असं सहसा म्हणत नाही.
आपण दोघे मिळून आता थोडा वेळ चिंतन करू. चिंतन म्हणजे विचार. सद्वस्तूच्या विचाराला चिंतन म्हणतात. सद्वस्तू म्हणजे टिकाऊ अविनाशी वस्तू, प्रत्यक्ष देव ब्रह्म, सच्छास्त्र, संत सत्पुरुषांचे विचार, ह्या सगळ्याला जेव्हा आपण आपल्या मनात स्थान देतो तेव्हा तो सद्विचार आहे आणि तेच चिंतन आहे. आता आपल्याला आजच्या प्रवचनामध्ये चिंतन करायचं आहे. चिंतनाचा विषय ठरल्याप्रमाणे चत्वार देव हाच आहे. पहिल्या प्रवचनापासून मी चत्वार देव, 4 प्रकारचे देव असं म्हणत आले. ते 4 देव आता आज आपल्या पुढे प्रकट होतील. 5 प्रवचनात नुसतं चत्वार देव एवढाच उल्लेख होता. आज प्रत्यक्षपणे त्या 4 देवांना आपण प्रकटच व्हायला लावू. आपलंही तप पुष्कळ झालंय. 5 प्रवचनांचं श्रवण म्हणजे तप कमी नाही आहे. आपल्या तपाचं फळ म्हणून आता 4 देव आपल्या पुढे प्रत्यक्ष प्रकटच होतील. त्या 4 देवांच्यासाठी थोडंसं प्रास्ताविक करू आपण. सगळेच माणसं 3 गुणांचे बनलेले आहेत. प्रत्येकात 3 गुण आहेतच. आपल्याला झोप येते, कधी कामाचा कंटाळा येतो, तेव्हा लक्षात घ्यावं आपल्याला तमोगुण आहे. झोप तर काय रोजचीच आहे. आज रात्रभर थोडं जागरण करतो आणि ते काम उद्या लागल्यास जागरण करून निपटू, पण आजच्या आज आपलं हे काम झालं पाहिजे, थोडं जागरण करू. एवढं काम तर केल्याशिवाय आज झोपतच नाही. कर्तव्याबद्दल इतका जागरूक असतो, त्याच्यासाठी झोपेचाही त्याग करतो. आज रजोगुण भरपूर आहे म्हणून कर्म करण्याचा उत्साह आहे. भरपूर रजोगुण जागा आहे आज. कामं तर रोजचेच आहे ना, मरेपर्यंत काय कामं सुटतात का? झोपाही आयुष्यभर चालल्याच आहे. दिवसाही झोप, रात्री झोप. आज जागतो मी थोडा वेळ, पण आज भगवद्गीतेचा 9वा अध्याय जरा अभ्यासूनच काढतो. आयुष्य चाललंय वाया, पण आपल्या जिनी वाचन होत नाही. आज आता मी निश्चयच केला आहे की 9वा अध्याय अर्धा तरी झाला पाहिजे, मग झोपू. ज्ञानाची लालसा, सत्पुरुषाच्या सहवासाची इच्छा, देवपूजेच्या बद्दल खूप आस्था, असं जेव्हा काही होतं तेव्हा आपला सत्वगुण वाढीस लागलेला असतो. 3च गुण आहेत. चिंतन करायला सांगतो, दुसऱ्यावर उपकार करायला सांगतो, कोणाचं काही बिघडत असेल तर सुधरवून देण्याचं पाहतो, कोणतीच अभद्र गोष्ट आपण करायची नाही याचा निश्चय करतो. नाही आपल्यावर दुसऱ्याला चांगले कामं करून देणं, उपकार करणं जमत, कमीत कमी त्याचं वाईट तरी नाही न करू, असं डोक्यात येतं. याप्रमाणे चांगल्या गोष्टींचा विचार, चिंतन, देव कसा असतो या अध्यायात छान शिकवलंय. वाचतो, ठरवून घेतो देव कसा पाहायचा ते. असं सुरू असतं तेव्हा सत्वगुण वाढीस लागतो. कर्मेच करावी वाटतात, आणि नाही तर प्लॅनिंग करतो. आता पुढे 3 दिवस बँकेला सुट्टी आहे. 3 दिवसात तर काही करता येतं. पोरा बाळांना घेऊन एक ट्रिपच करून येतो. कधीपासून ठरवलंय की चिखलदऱ्याला 2 दिवस राहावं. आता तिथले धबधबे वगैरे खूप छान आहे, तर चिखलदऱ्याला जाऊन येऊ, 3 दिवस राहू तिथे. काहीतरी भोगण्याविषयीचे प्लॅन करीत राहतो, प्रत्यक्ष हातापायाने कामं करीत राहतो. नाही तर अहंकार. आम्ही तर ठरवलंच आहे, 3 दिवसाची सुट्टी कधी जोडून आली की जाऊनच यायचं बाहेर.
नाही तर सारं मरेपर्यंत घर लागलंय मागे. असं माझ्यासारखं ठरवावं एकदा प्लॅन, म्हणजे मग बरोबर होतं. अहंकार काम करतो, भोगण्याची इच्छा तीव्र असते. तेवढ्यासाठी तर मी 4 चाकी गाडी घेतली की पटकन जाता येतं. रजोगुण जबरदस्त आहे. कुठे ह्या कोरोनाच्या भानगडीत प्रवासाला निघता, आपलं घर बरं ना आपण बरं, दुपारी 3 तास आणि रात्री 7 तास अशी रोज 10 तास झोपत घेऊ. पण आता तमोगुण भरपूर. मी तर घरच्या लोकांना सांगून ठेवते, मी झोपले ना माझ्याकडे कोणी येऊ द्या, मला उठवू नका. तर मग आपल्या घरच्यांनी विचारलं, रामच आला तुझ्याकडे, तर त्या रामाला सांगा ती आता झोपली आहे. इतके झोपेचीच किंमत जीवनामध्ये. 3 गुण प्रत्येकाचा प्रत्येक दिवशी सतत आहेत. कोणता तरी एक गुण वाढीस लागतो आणि त्याच्या प्रभावात आपण वागतो. सत्वगुण जो वाढीस लागला, कशाने वाढतो? सत्संग घडला तर सत्वगुण वाढतो. प्रसादरूप अन्न जेवलो तर सत्वगुण वाढतो. कोणावर काही उपकार केले, त्यांनी आपल्याला जर काही शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, सत्वगुण वाढतो. छान शुभ विचार डोक्यात चाललेत आणि मागचे 2 तास चिंतन झालं छानपैकी, सत्वगुण वाढतो. सगळे ट्रिपला निघाले, खेळायला निघाले, वेगवेगळ्या कामाचे प्लॅन करतायत, उत्सवाचं ठरवतोय, यज्ञच करायचं ठरवतो. बैस न गुपचूप नाही बसवत, यज्ञच करायचे. मग कोणता यज्ञ करायचा? सहस्रचंडी केला तर पैसा फार लागतो. सहस्रचंडी, मग शतचंडी, त्यापेक्षा माझ्याजवळ पैसे जास्त आहे, सहस्रच करतो. यज्ञाला येणारे देतातच ना कोणी 10-5 रुपये, सहज होऊन जाईल. नाही तर किती दिवसात मी लोन काढलं नाही सर्व्हिसमध्ये, 1-2 लाखाचं कर्जच काढून घे, यज्ञच करतो, सहस्रचंडीच करतो. आता एवढ्यात मी एवढ्या बिचारात गडले आहे, तेवढ्यात तुम्ही आले. काय चालू आहे ते? ताईला आवाज येत नाही तुमचा, कारण ताईच्या प्लॅनिंगमध्ये. तुम्ही काही मला म्हणताय का? हो, कशाचे विचार चालले? हां, असं म्हणता तुम्ही, सहस्रचंडी, दुसरं काय? कोण करतंय? कोण म्हणजे काय? तुम्हाला शंका आहे मी करणार आहे? सांगा कधी करायचं. तुम्हाला ताई काही लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी मदत करीन. ते तर मी येणारच आहे तुमच्याकडे मदत मागायला. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. सहस्रचंडीमधली देवी नाही आहे ज्या डोक्यात, तो उत्सव डोक्यात आहे आणि तो पैसा त्याच्या डोक्यात आहे, तेवढा मी खर्च करणार आहे त्याच्या डोक्यात आहे. त्याचं देवीशी काही घेणं देणं नाही. मग खूप लोक बोलो, सहस्रचंडी 1000 तर लोक कमीत कमी बोलवावे, आणि लागलीच डोक्यात येतं. संपला सहस्रचंडी याग, लोक म्हणतील ताई एवढ्या कोरोनाच्या भानगडीत तुम्ही केवढा मोठा याग केला हो, कमाल आहे ताई तुमची, किमी चांगली जाड होते. रजू, मी वर्णन करते, आपल्या डोक्यात असं सुरू असलं काही की समजून चला आज आपला रजोगुण वाढीस लागला आहे. याच्यात पुढचा भाग, तमोगुण वाढीस लागतो तेव्हा शुभ गोष्टींचे विचार नसतात एक, आणि आकलन होत नाही, बुद्धी जड होऊन पडते, तल्लख राहत नाही बुद्धी, अंधार होतो बुद्धीभोवती, समजत नाही.
जसं लोड शेडिंगमध्ये लाईन केव्हाही जायची आणि महत्त्वाच्याच कामाला उजेड पुरायचा नाही, तसं बुद्धीचं होतं. उजेडच नाही राहत, समजत नाही लवकर, काही उमजत नाही, आणि काही समजलं तर उलटं समजतं. आणि ते उलटं समजलं म्हणजे मग संताप संताप होत राहतो. तमोगुण बुद्धीला निर्बुद्ध करतो, कमजोर करतो, विवेक शक्ती घालवून देतो. याप्रमाणे तमोगुण वाढल्यावर बुद्धी काम नाही करीत. एखाद्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर तमोगुण भरावरच राहतो, त्या माणसाला आपण तमोगुणी माणूस म्हणतो. तो भरावर राहतो. जरा सौम्य असेल तर झोप आणि आळस, थोडा आणखीन वाढला की गैरसमज, आणि थोडी आणखीन तमोगुणाने भरारी घेतली, आणखीन वाढीस लागला तर हिंसा. हे तमोगुणाचे परिणाम आहेत. आळस, निद्रा, कंटाळा. चला ना, छान प्रवचन आहे. कंटाळा आला, चला ना प्रवचन खूप छान, भागवत फारच छान चाललंय, रात्रभर जागरण झालं, आता नाही येत. भागवत काय हो, अहो दरवर्षी असतं, तो ज्ञान शिकवतो. आत्ता चालतो का बोल, दरवर्षीचं नको सांगू. तो आणखीन उग्र झाला तमोगुण, संताप येतो, चुका होतात, हातातून भांडे कुंडे पडतील, कोणाला तरी चालता चालता लाथा लागतील. भगवद्गीतेचं पुस्तक पाहिजे बाजूला, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहेत, लक्ष नाही चालला त्या पुस्तकावरून चालला. चुकून का होईना पण असंच चुकतं त्याचं. प्रमाद, शास्त्रीय चुकांना प्रमाद म्हणतात. ज्याला जे बोलू नये त्याला तो बोलतो, शिव्या देत बोलतो. आणि याच्याही पेक्षा उग्र झाला म्हणजे हिंसाच करतो. स्वतःचं पोरगं समोर आलं तरी त्याला फडाफड डापाच मारतो. काय तर ते पोरगं म्हणतं, बाबा मला बिस्किट पाहिजे. एका बिस्किटासाठी त्या पोराला तो 7-8 डगावतो. संताप ही हिंसाच आहे एक प्रकारची. पोराचा गळा नाही दाबला एवढंच, पण मारलं त्याला, वाटेल तसं बोलून त्याचा उपमर्द केला. एवढंसही पोरगा असलं तरी त्याला सन्मान आहे, त्याला मन आहे, याची काही किंमतच राहत नाही. फाड फाड त्याला बोलायचं. मी तर पाहिले बा, काही बापच पाहिले, 3 वर्ष 3.5-4 वर्षाचे पोरं ऐकत नाहीत. घरात खेळणी खूप असतात, पसारा करतात इतका मोठा. हे कोणी आवरायचं आता, तुझ्या बापाने? की त्याचं खांदे धरून, दंड धरून त्याला उचलून फेकतात. हो, बाप आपले आपल्या पोराला फेकतात. त्याने ते खेळण्याचा पसारा केला. खेळणी दुकानात आवरलेलीच होती ना, मग तू का आणली घरी? पोराने खेळावं म्हणूनच आणली, आणि त्याने ती पुन्हा शिस्तीने लावून ठेवली. तर आणली कशाला? दुकानात चांगली होती ती. त्याने घेऊन खेळावं, इकडून तिकडे फेकणे हा त्याचा खेळच आहे. एवढी अक्कल नाही राहत. तमोगुण अत्यंत उग्र झाला आहे, हिंसक झाला आहे. कशाचं चिंतन, कशाचं प्रवचन, कशाचं वाचन. रजो स्वतःही गप्प बसत नाही, दुसऱ्यालाही गप्प बसू देत नाही, आपल्याबरोबर त्यालाही पिटाळत राहतो. सत्वगुण. मी आता की नाही भगवद्गीतेचा 9वा अध्याय वाचतो. तुम्ही काही कामात आहे का? नाही, मला वेळ आहे. या ना मग आपण दोघं मिळून वाचू.
उद्या एकादशी आहे, हरिनामाचा जागर करू उद्या. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आला आहे. त्या महाराजांचं हे खूप छान पुस्तक आहे, आपण वाचून घेऊ त्यांच्या उत्सवामध्ये. त्याच्याकडे उद्या लग्न आहे, पैसा थोडा कमी आहे त्याच्याकडे. या मानाने माझं आत्ता पैसा आहे, मला सध्या इतकं काम नाही पैशाचं. देतो त्याला काही 100-500 रुपये, असं डोक्यात येतं. लोकांनी बरं म्हणावं म्हणून नाही, सहजपणे याची परोपकार बुद्धी वाढते, सत्वगुण वाढलाय. या प्रकारे गुणामधील प्रमाण कमी जास्त होतं. मुद्दा सांगायचा आहे, सत्वगुणात बुद्धी जागी राहते, समज आकलन. रजोगुणात कर्मपर अर्थ लागतात, नाही तर अहंकार. तमोगुणाचं सांगितलं. सत्वगुण जेव्हा माणूस होतो, बुद्धीची आकलन शक्ती जोरदार. मग जरा उच्च प्रतीच्या गोष्टी त्याला समजायला कठीण नाही जात. याप्रमाणे आपापल्या बुद्धीप्रमाणे देवाचे अर्थ काढायला लागतात लोक. आता देवीचं महालक्ष्मी एक रूप आहे ना, याला काली जास्त आवडते, उग्र तमोगुणी देवता आहे काली. देवीचे 3 प्रकार आहेत, सत्वगुणी देवी, रजोगुणी देवी, तमोगुणी. तमोगुणी महाकाली, जिने दैत्य संहारासाठी ते रूप घेतलंय. भूतच आवडतात, त्यांचीच पूजा करावी. देवा इतकी शक्ती असते हो भूतामध्ये, म्हणून भूतच आवडतं त्याला. एखाद्याने जर खूप काम केलं, अचाट काम केलं, आपल्या कल्पनेपेक्षा जास्त, तर आपण देवासारखं त्यांनी काम केलं हो इतकं मोठं असं नाही म्हणत. अगदी भूतासारखं काम केलं त्यांनी. काय म्हण, भूतच आठवतात. बुद्धी विकृत अर्थाकडे झुकते, आकलन कमी होतं. ते सूक्ष्म अर्थात विषयाच्या आशयामध्ये त्याची बुद्धी पोहोचत नाही. म्हणून प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः, अशा मागे ते लागतात आणि तत्व समजत नाही, सिद्धांत उमजत नाही, तत्वज्ञान तर गेलं कुठल्या कुठे. म्हणून त्यांना देवसुद्धा सत्य कोणता आहे हे कळणं शक्य नाही. अशक्य गोष्टीतलं देवत्व त्याला बरोबर वाटतं. रजोगुण्यालाही देव खरा कोणता आहे हे उमजणं कठीणच जातं. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. सात्विक बुद्धी देवाविषयी चिंतन करू शकते फक्त. शुद्ध सत्वगुण, रजो मिश्रित सत्वगुण, तमो मिश्रित रजोगुण, शुद्ध तमोगुण, असे 4 प्रकार होतात. आणि म्हणून सत्यदेव शोधताना तो 4 स्तरावर विचार करतो. एक जण एका स्तराचा विचार करू शकतो, एक जण 4च्या स्तराचा विचार करून त्यातलं सत्य निवडायला पाहतो. आणि याप्रमाणे लोक कोण्या पंथे जाते आणि कोण्या देवास भजती, आयुषी ही रोकडी प्रचिती सावध ऐका. यातला निर्णय नक्की कसा करावा, प्रचिती अनुभव नक्की कसा घ्यावा सत्यदेवापर्यंत जाताना, ते आता मी तुम्हाला शिकवतो. त्याकडे लक्ष द्या, नीट द्या. देव म्हणजे दिसला पाहिजे की नाही हो, आपल्या डोळ्याला दिसला पाहिजे.
चिंतनात, तत्वचिंतनात गेला तर डोळ्याला काहीच दिसत नाही, कानाला काही ऐकूच येत नाही. म्हणून त्यांना मूर्तिरूप देव आवडतो. धातूची मूर्ती करावी, मातीची करावी, लाकडाची करावी, कशाच्या मूर्ती बनवाव्यात. मग त्याला खूप नटवावं, कपडे घालावे, अलंकार घालावे, पाना फुलांची आरास करावी, हार आणावेत, धूप दीप आरास, भोजन नैवेद्याची व्यवस्था, प्रसाद वाटपाची व्यवस्था. कसं छान वाटतं किती डोळ्याला. मूर्ती नसली तर असं काहीच करता येत नाही. प्रतिमा पाहिजे. ते तुमचं तत्वज्ञान जाऊ द्या तिकडे, आपल्याला हे कशी फुलं वाहिले की बरं वाटतं. याची तत्व आकलन करण्याची क्षमता कमी आहे. बुद्धी तेवढी वाढीस लागलेली नाही, बुद्धीचा विकास नाही झालेला. तमोगुण याच्याजवळ जास्त आहे, आणि तमोगुणाच्या सोबत सोबत रजोगुण काम करतो. फुलच नाही तो आज पूजेला, आहे नाही एक फूल पुरत नाही का देवाला, तमोगुणी. नाही मी जाऊन घेऊनच येतो, पूजा थांबवतो, फुलं आणायला जातो. मस्त 2-4 हार आणतो, इतके मोठे गुलाबाचे पाकळ्या आणतो, फुलं आणतो. आता कसं छान वाटतंय. रजोगुणी. मी मनाने कल्पून मानस पूजा करतो, सगळं मनाने कल्पून वाहतो. परापूजा हे सगळं तर तोच आहे ना. फुलंही तोच आहे, पानंही तोच आहे, तोही तोच आहे, नैवेद्य पदार्थ तोच आहे. नाही एवढं आपण काय केलं तरी काही पूजेत कमी नाही राहणार. त्याच्या स्वरूपाचा मी विचार करतो. सगळंच भगवत रूप आहे. काय कोणावर फुलं वाहू मी, कोणाची पूजा मी करू, मी कोणाच्या पाया पडू. मी आणि तो एकच आहे, मग माझा पाया मला कुठं पडता येतं. असा ज्ञानपूर्ण विचार करतो. सत्वगुण आहे. आणि म्हणून बुद्धीच्या स्तराप्रमाणे देवांचे प्रकार 4 झाले. देव एकच आपल्याला 4 प्रकारे कळतो, असा याचा अर्थ आहे. देव नाहीत 4. कृष्ण म्हणतो की फुलं वाहन, राम म्हणतो नको, असा नाही याचा अर्थ. देव नाहीत 4 प्रकारचे. आपल्याला तो 4 प्रकारे जाणवतो, कारण आपल्या बुद्धीचे स्तर वेगवेगळे आहेत. आपल्या बुद्धीत ते बसत नाही. आणि म्हणून 4 देव झाले. त्याचा विचार आहे. मृत्तिका धातू पाषाणादिक आयुष्या प्रतिमा अनेक. बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. बहुतेक लोकांना प्रतिमेचे जे देव आहेत ते जास्त प्रिय आहेत. यावेळी पगाराची वाढ खूप झाली. आता 8वं आयोग लागलं समजा. 7वं 8वं लागलं. 3 लाख रुपये जास्त मिळाले. आणि मी तर आता ठरवून टाकलं, आता पगार वाढीवर बोनस मिळाल्यावर जो पैसा मिळेल तो देवाला लावायचा. आमच्याकडे पाषाणाची देवी आहे. आता हे पैसे एवढे जे मिळाले ना, घरात नाही खायखुई करायचं. मग काय, मी आता सोन्याची देवी करून आणतो. रजोगुणी उपास देवी प्रतिमाच प्रिय आहे. सोन्याचीच आहे आमच्याकडे, पण ती फक्त 20 ग्रॅमची एवढी एवढीच दिसते. जरा मोठी नको का एवढी एवढी. मी आता 200 ग्रॅमचीच करून आणतो देवी. मग मी असा प्रश्न विचारते, देवी 200 ग्रॅम असते का? तिचं वजन नक्की किती असतं? खऱ्या देवीचं वजन किती ग्रॅम? मग ते 20 ग्रॅमपेक्षा जास्त आहे, 200 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. आणि तेवढं तू करू शकत नाही.
मग आहे ही देवामध्ये आत्ता जेवढी आहे तेवढी पुरेशी नाही का? देवीच्या खऱ्या वजनापेक्षा तू किती ग्रॅमची केली तरी ते वजन कमीच पडेल का नाही? 2 किलोची जरी तू मूर्ती केली तर मी प्रश्न पुन्हा विचारीन, देवीचं वजन 2 किलोच असतं का? तुझं किती आहे? 87. आणि मग देवीचं 2च किलो. आपण देवीचं वजन जेवढं आहे तेवढी प्रतिमा करू शकतोय का? नाही. पण माणूस कल्पना अशाच करीत राहतो आणि प्रतिमेत सर्वस्व आहे म्हणून तो प्रतिमांच्या मागे लागतो. तुमच्याकडे देवीचा टाक आहे का मूर्ती आहे? हो, मूर्ती आहे. मी येतेच आता तुमच्याकडे तुमची ती मूर्ती पाहायला. आमच्याकडे टाक आहे. मलाही वाटतं मूर्ती करून घ्यावी. सगळं डोकं मूर्ती, मूर्ती सुंदर आहे. आमचंही डोकं याच्या मूर्तीत आहे. मोठी सुंदर मूर्ती. पण आम्ही मूर्ती सुंदर आहे असं न म्हणता देव सुंदर आहे असं म्हणतो. देवळात सवयच तशी केली आहे. आपला गोपालकृष्ण फार सुंदर आहे. त्याची मूर्ती सुंदर आहे असं फार कमी वेळा म्हणतात देवळातले लोक. देव सुंदर आहे असंच म्हणतात. मूर्तीची प्रतिष्ठा, मूर्तीला सजवता येतं. आपल्या शरीरासारखं आपण त्याचं शरीर समजतो. सजवायचं, अलंकार घालायचे, कपडे वस्त्र घालायचे, नैवेद्य प्रसाद पेढे बर्फी आणत राहायचं. प्रतिमामध्ये त्यांना दंडकच तसा आहे. प्रतिमा देवी, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवामध्ये आहे. आवडतंच त्यांना ते. मूर्तीपूजकच आहो आपण. त्यालाही तत्वज्ञान आहे. सगळंच जर भगवान असेल तर मूर्ती भगवान असलीच पाहिजे का नको? मूर्तीला भगवान आपण न समजता प्रेम करतो. मूर्ती आवडतात. ती सजावट आवडते. आपल्या इंद्रियांना सजण्याची सवय आहे म्हणून आवडायला ते आवडतं. या प्रकारे थोडीशी बुद्धी अधिक विचारी झाली आहे. स्थूलपेक्षा ती अधिक सूक्ष्म झाली आहे बुद्धी. आकलन वाढलेलं आहे. त्यांना दुसऱ्या प्रकारे विचार करून देवाचं आकलन होतं. नाना देवांचे अवतार. आता कृष्णाची मूर्ती असं नाही म्हणणार. हा ईश्वराने अंबरीश भक्तासाठी जे अवतार घेतले त्यातला 8वा अवतार आहे हा. आता मी अवतार म्हणून याच्याकडे पाहीन. त्या राम मंदिरात तो राम आहे ना, तो त्याच ईश्वराचा 7वा अवतार आहे. आत्तापर्यंत देवाने खूप अवतार घेतले. आता माझ्या भाषेमध्ये मूर्ती शब्द नाही राहत फारसा. मी अवतार बोलते. वामनाचाही अवतार त्यांनी घेतला. असा ठेंगणा वामन. देवी सुद्धा अवतारच आहे. कोणाचा? सर्व देवांच्या तेजाचा ती अवतार आहे. महिषासुर मारायला एका देवाचं तेज पुरलं नाही. मग सगळ्या देवांचं तेज एकवटलं, त्याचा जो अवतार आहे. देवी म्हणजे सगळ्या देवांच्या तेजाचा अवतार आहे. आता देवाचाच असल्यामुळे तो सुंदर असणारच आहे. देव सुंदरच असतो. मूर्ती शब्द न म्हणताना देवाचे अवतार. आम्ही राम अवताराचे पूजक आहोत. कृष्ण अवताराचे पूजक आहोत. आणि इथून संपूर्ण वर्णन तो आता अवताराचं. तुमच्या इथलं देऊळ कोणाचं आहे? कोणाचं म्हणजे कृष्णाचं. कृष्णाचं म्हणजे ईश्वराच्या 8व्या अवताराचं. असं असं आमच्याकडे राम मंदिर 7व्या अवताराचं आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही मोठे आहो. मोठे अवतार आणि अवतारांची चरित्रे
मूर्तीला फारसं महत्त्व नाही. राम अवतारापेक्षा कृष्ण अवतारामध्ये जास्त नटवेपणा आहे, शृंगार जास्त उच्च प्रकारचा आहे, दिसतोही मोठा सुंदर ते घातलं म्हणजे. अवताराला सजवणे, हातपाय असतातच अवताराला, पण ते मूर्तीचे अवताराचे हातपाय असं न म्हणताना ते देवाचेच म्हणतो. ह्या देवाचा चेहरा पहा किती छान आहे. तो खरं मूर्तीचा चेहरा आहे, पण मी तसं नाही बोलणार. या मूर्तीचा चेहराच मोठा छान आहे असं नाही म्हणणार. या देवाचा चेहरा, या अवताराचा चेहरा फारच सुंदर आहे असं बोलण्या भाषेमध्ये अवतार वर्णन येतं. सामान्य भाषेमध्ये मूर्तीचाच संदर्भ येतो. या प्रकारे नाना देवांचे अवतार आणि त्या अवतारांची चरित्रे खूप ऐकत बसतात. आमच्या देवळामध्ये आता उद्यापासून रामकथा आहे, या ऐकायला. म्हणजे उद्यापासून तर रामचरित्र सुरू राहील. मागच्या वर्षी ऐकलं न हो रामचरित्र, एवढं सगळं नाही लक्षात राहिलं. यंदा पुन्हा मी रामायणच करणार आहे, रामचरित्र ऐकायचं. एकदा कृष्णचरित्र लावा ना देवा. लावू आता भागवत सप्ताहात कृष्णचरित्रच सांगू. अवतार म्हटले की चरित्र आलं, आणि त्या चरित्राच्या वर्णनात, ऐकण्यात, सांगण्यात माणसं भक्ती करीत राहतात. चरित्रे ऐकती एकंदर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. काहींना जप करायला आवडतो. श्रीराम जय राम जय जय राम नाही आवडत मला. मग तुम्हाला काय आवडतं? मला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हेच आवडतं. मला कृष्ण नामाचा जप आवडतो. पण जास्त गुणकारी कुठे ताबडतोब आपल्या वाट्याला गुण येणार आहेत, कशाचे अनुभव. पण म्हणताना मला श्रीकृष्ण गोविंद आवडतं. तुम्हाला काय आवडतं? श्रीराम जय राम. श्रीकृष्ण गोविंद चांगलं आहे. हे दोन्ही मी त्या नाही म्हणत. मूळ रूप यांचं विष्णू आहे ना, म्हणून मी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत असते. जप आवडतात, आवडत्या देवाचे जप आवडतात. कोणाला ध्यान आवडतात. हातात बासरी घेतलेला, पायाला आळी घातलेला, हातात मुरली असलेला, कसं छान वाटतं ध्यान करायला. आम्ही याच रूपाचं करतो. असे आड्या बिड्या घातलेले देव नाही बरे, सरळ पाहिजेत तसे. मग तुम्ही काय करता? आम्ही आपलं विष्णूचं ध्यान करतो. छान समचरण उभा आहे, नाही तर विठोबाचं करतो. हात कसा असा आशीर्वाद देणारा पाहिजे. याचा हात धनुष्यबाणात आणि त्याचा मुरलीत. आम्हाला आशीर्वाद कोणी द्यायचे? म्हणून आम्हाला आशीर्वाद देणारा गणपती किती छान वाटतो. असे तर्क वितर्क करतात लोक. अवतार, चरित्रे आणि ध्याने. ध्यानात काय आवडावं आपल्याला? फक्त अट एकच लक्षात ठेवावी, ध्यान नेहमी शुभ प्रसंग सांगेल असं असावं. रामाचं ध्यान कसं? छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, राजवेशधारी, कुंडल मुकुट किरीट सगळं असलेला, सोबत सीता असलेलं असं ध्यान करावं. तसं ध्यान तर आहेच ना. कोणतं? राम वनवासात गेलेत, सीतेला शोधताना ओरडतायत, हा सीतेने रडतायत. रामच आहे तो, पण रामाचं हे चित्र ध्यानास योग्य नाही. मस्त
सिंहासनावर बसलाय, सगळे अलंकार घातलेले आहेत, भाऊ सगळे भोवती उभे आहेत, हनुमंत पायाशी आहे, प्रसन्न चेहरा आहे. असे शुभ आकृत्यांचे ध्यान करावेत. अशुभ वळण घेतलेलं ध्यान करू नये. सीता अजून नाही चोरी गेलेली, सीता सोबतच आहे, पण वनवासी वेश आहे म्हणून नाही करू. शुभ प्रसंगामधलं अशा मूर्तीचं नेहमी ध्यान करावं. जप ध्यान या प्रकारे काही ते ध्यानामध्ये जातात, काही पूजा करतात, फुलं वाहतील, सुगंधी द्रव्य अर्पण करतील, वस्त्र अलंकार करतील, नाना प्रकारचे भोग चढवतील. पूजेमध्ये मजा. त्रेतायाम यजतो मखैः. त्रेतायुगात यज्ञद्वारा पूजन सांगितलं आहे, सत्ययुगात चिंतन सांगितलं आहे. द्वापार युगामध्ये पूजा, तेव्हा यज्ञांद्वारा, आता बाकीच्या द्रव्यांनी पूजा. आणि कलियुगात त्याचं नाम हीच पूजा आहे, नाम म्हणावं हीच पूजा आहे. असे वेगवेगळे उपचार करून मूर्ती आणि अवतार यांचे उत्सव करणारे काही भक्त आहेत. अवतार चरित्र हे झाले. काही जण म्हणतात हे सगळं म्हटलं तरी देव संकुचित नाही का होत? पूजा करायची म्हणजे एवढ्या चौरंगावरच मांडायचा, इतका लहान आहे का तो? 10-20 फुलांचाच हार पुरतो, एवढा लहान आहे का तो? आणि मग कोणत्या तरी देवळात राहतो, एवढा लहान आहे का तो? मोठा विशाल. कुठे राहतो तो? सगळ्यांच्याच हृदयात राहतो. त्याला अंतरात्मा म्हणतात. या देवाला अंतरात्मा. आम्हाला तो संकुचित एवढा सदैव नाहीच चालत. मग असा विशाल. या जगात जेवढी भूते तेवढी त्याची घरे. त्या प्रत्येक घरात तो राहतो, सगळ्यांच्या हृदयदेशी तो राहतो. आता सगळ्यांच्या घरात म्हणजे हृदयात तो राहतो, इतका मोठा असलेला त्याला अंतरात्मा नाव आहे. अंतरात्मा म्हणण्याचं कारण बाहेरून दिसत नाही, पण हृदयामध्ये आतमध्ये आहे असा सगळ्यांचा अंतरात्मा आपलाही आहे. आपण त्याच्या भरवशावर जिवंत आहोत, त्याच्या भरवशावर आपण बोलतो आहोत. तो आपल्या ठिकाणी आहे म्हणून आपले व्यवहार चालले आहेत. आपल्या हृदयामध्ये अंतरात्मा म्हणून जर तो नसेल, आपण काहीच नाही न करणार, चैतन्यच नाही राहणार आपल्यामध्ये. आणि तो सर्वव्यापी आहे. ज्याला हृदयात राहता येतं तो सगळ्या प्राण्यांच्या जवळ राहू शकतो. ज्याला राहायला मंदिरच पाहिजे, जो मूर्तीच असेल तर त्याला मंदिरच पाहिजे. अवतार असेल तर त्याला काही चरित्र असेल, मग तो चरित्रामध्ये 4 हाताचा, अष्टभुजा, 8 हाताचा, दशभुजा असे त्याला हातपाय आले. आता माझं सोनं अगदीच कमी आहे, दशभुजा आहे माझ्याजवळचा. 10 हातात कुठे आता सोन्याचे कडे आणू? या प्रकारचे जेव्हा माणसं विचार करतात अवतारांचे, चरित्रांचे, मूर्तीचे, तेव्हा समर्थ म्हणतात हे एवढे देव 3 प्रकार सांगून झाले. आता 4था प्रकार आपण ऐकतोय तो म्हणजे विश्वात्मा. संपूर्ण विश्वाला व्यापून भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिती असे भरला.
स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. हे सर्व विश्व व्यापून आता सृष्टीच संपली आहे, व्यापायला काही उरलं नाही तर तो उरलाय. ह्या प्रकारे जो सगळं व्यापून उरतो असा विश्वात्मा सर्वात मोठा देव, तोच फक्त आम्हाला आवडतो. सात्विक बुद्धीचा पराकाष्ठा होऊन जो प्रकार येतो तो विश्वी विश्वात्मा असा देव. सर्वांच्या हृदयदेशी असा येतो तो अंतरात्मा देव. ज्याला चरित्र आहे, ज्यांनी काही कार्य करून दाखवलं आहे, त्याचे गुणगान चालू राहू शकतात असा तो अवतार देव. आणि फक्त मूर्तीतच मानायचा हा प्रतिमा देव. हे चार देव म्हणजे वेगळे नाहीत. चार प्रकारे आपली बुद्धी त्याला जाणून घेऊ शकते. जेवढी बुद्धी शिकलेली असेल त्या प्रमाणात देव व्यापक होत राहतो. असे हे चार देव म्हणू आपण. चार देव, पण आपल्याला बुद्धीप्रमाणे जाणवणारे त्याचे चार स्तर आहेत, चार प्रकार आहेत, असा याचा अर्थ लक्षात घ्यायचा. आणि माणसाने चत्वार देवाचा अभ्यास करायचा. समर्थांनी आज चार देवांचे प्रकार आपल्याला ऐकवले आहेत. याच्या पुढचं चार देवांचं आणखीन काय वर्णन ते करतायत पुढील प्रवचनात आपण ऐकूया. आता वाणीला विराम. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री राम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.